मत्ती 15:29-31 वचन. नंतर येशू तिथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तिथे बसला. वचन 30. मग लोकांचे थवे त्याच्याकडे आले. त्याच्याबरोबर लंगडे, व्याध, असलेले, आंधळे, मुक्के व दुसरे पुष्कळजण होते. त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. वचन 31. मुक्के बोलतात, व्याध असलेले धड होतात, लंगडे चालतात, आंधळे चालतात. हे पाहून लोक समुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन 30. नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. जेव्हा प्रभू डोंगरावर चढले आणि डोंगरावर चढून तिथे बसले तेव्हा लोकांचे थवेचे थवे प्रभू येशूकडे आले. त्याच्याबरोबर लंगडे, वेंग, आंधळे, मुके आणि दुसरे असे पुष्कळ जण होते. लोकांनी त्यांना प्रभू येशूच्या पायाजवळ आणले. या सर्व आजारी लोकांना प्रभू येशूने बरे केले. तेव्हा आंधळे पाहू लागले, लंगडे चालू लागले, वेंग धड झाले, बहिरे ऐकू लागले, मुके बोलू लागले आणि असे अनेक आजारी लोक तिकडे बरे झाले. प्रभू डोंगरावर चढले होते तेव्हा हे सर्व लुले, लंगडे पाहिले. सर्व त्या डोंगरावर कसे चढून आले असतील विचार करा. अगदी लंगड्या लोकांना, आंधळ्या लोकांना, अपंग लोकांना मात्र चांगल्या जागेत पण चालायला त्रास होतो. हे तर डोंगर चढून वरती गेले. बायबल सांगते लोकांनी त्यांना प्रभू येशूच्या पायाशी आणले आणि प्रभू येशूने त्यांना बरे केले. म्हणजे ज्या आजारी लोकांना प्रभू येशूकडे जे लोक घेऊन आले होते त्या सर्व आजारी लोकांना प्रभू येशूने बरे केले. त्यांचे रोग बरे केल्यानंतर ते धड धाकट झाले, ते बरे झाले, ते पाहू ऐकू लागले, ते बोलू लागले. अगदी पूर्ण रीतीने त्यांचे शरीर निरोगी बनले गेले. बायबल सांगते की लोकांनी त्यांना प्रभू येशूच्या पायाशी आणले आणि प्रभू येशूने त्यांना बरे केले. आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहणार आहोत की मात्र आपली जी विनंती असते, आपली जी प्रार्थना असते इतरांसाठी, ती परमेश्वर कशी पूर्ण करतो. या ठिकाणी इतर लोकांनी त्यांना, या आजारी लोकांना प्रभूच्या पायाशी आणले आणि ज्यांना आणले होते त्यांना प्रभूने बरे केले. कोणीतरी त्यांना प्रभूकडे घेऊन आले होते, कोणीतरी त्यांच्यासाठी प्रभूकडे विनंती केली होती आणि म्हणून प्रभूने या सर्व आजारी लोकांना बरे केले. जसे की बघा मत्ती 4:24 वचन. तेव्हा मात्र वचन काय सांगते, पक्षघाती, फेफरेकरी व भूतग्रस्त आणि अशा आजारी लोकांना प्रभू येशूकडे आणण्यात आले आणि प्रभूने त्यांना बरे केले. भूतग्रस्तातून अशुद्धात्मे कंटकले, पक्षघाती लोकांना बरे केले, फेफरेकरी आजाराने पीडित असलेल्या लोकांनाही प्रभूने बरे केले. बायबल सांगते या आजारी लोकांना प्रभूकडे आणण्यात आले म्हणजे इतर लोक त्यांना प्रभूकडे घेऊन आले होते आणि जे लोक त्यांना प्रभूकडे घेऊन आले होते त्या आजारी लोकांना प्रभूने बरे केले. कोणीतरी आहेत जे इतरांना प्रभूकडे घेऊन येते, कोणीतरी आहेत जे इतरांसाठी विनंती करते आणि प्रभू त्यांची विनंती ऐकत आहे, त्यांची मध्यस्थी ऐकत आहे, प्रार्थना ऐकत आहे आणि आजारी लोकांना बरं करत आहे. आपण बायबलद्वारे पाहणार आहोत की मात्र बायबल आपल्याला या संबंधाने काय शिकवते की आपण जेव्हा इतरांसाठी विनंती करतो, इतरांसाठी मध्यस्थी करतो किंवा इतर आजारी व्यक्तीला आपण जेव्हा प्रभूकडे घेऊन येतो तेव्हा प्रभू आपली विनंती ऐकून त्या आजारी व्यक्तीला बरं करतो. आपल्या प्रार्थनेने प्रभू इतर आजारी लोकांना आरोग्य देतो. आता या आजारी लोकांना इतर लोक घेऊन आले होते, ते स्वतःहून आले नव्हते, त्यांना आणले होते. जे लोक घेऊन आले होते त्या लोकांच्या विनंतीद्वारे, त्या लोकांच्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशूने आजारी लोकांना बरं केलं. त्यांच्या विनंतीमुळे प्रभू आजारी लोकांना बरं करते. जसे की बघा मत्ती 8:16 वचनात. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुखनीतांना बरे केले. या भूतग्रस्तांना,
केले. इतर लोक घेऊन आले होते त्यांना प्रभूकडे. त्या लोकांच्या विनंतीच्या द्वारे प्रभू येशू इथे आजारी लोकांना बरं करत आहे. आजारी लोकांना प्रभू आरोग्य देते. तर बायबल आपल्याला या ठिकाणी काय शिकवते की आपण ज्या कोणासाठी विनंती करणार, आजारी व्यक्तीसाठी, मग ते आपल्या घरातली असो, कुटुंबातली, आपल्या नात्यातली, आपल्या गावातली, आपल्या परिसरातली, आपल्या ओळखीची, किंवा आपण ज्या कोणासाठी विनंती करत आहोत ती विनंती प्रभू ऐकणार आणि त्या विनंतीनुसार मात्र त्या आजारी व्यक्तीला प्रभू आरोग्य देणार. प्रभू त्या व्यक्तीला मात्र बरं करणार. प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवणार. आपण निर्गम या पुस्तकामध्ये पाहतो, निर्गम 7 ते निर्गम 12 अध्यायापर्यंत. त्या ठिकाणी जेव्हा मिस्री लोक आणि फारो राजा हे परमेश्वराच्या विरुद्धात वागत होते, तेव्हा परमेश्वर पित्याने त्यांच्यावर पीडा पाठवल्या, त्यांच्यावर रोग पाठवले, त्यांच्यावर संकटे पाठवली. देवपिताने स्वतःच्या इच्छेने पाठवले. पण जेव्हा या पीडा नाहीसे करण्याची वेळ आली तेव्हा देवाने मोशेची विनंती ऐकली. म्हणजे देवाने मोशेच्या विनंतीने पीडा नाहीसे केल्या. आणल्या पीडा देवाने स्वतःच्या इच्छेने, पण पीडा नाहीसे केल्या मोशेच्या विनंतीद्वारे. मोशेने विनंती केली तेव्हा देवाने त्या पीडा थांबवल्या, ती संकटे थांबवली, त्या समस्या थांबवल्या. म्हणजे मनुष्य जेव्हा इतरांसाठी विनंती करतो, इतरांसाठी मध्यस्थी करतो, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीची विनंती ऐकतो. परमेश्वर पिता त्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो आणि इतर व्यक्तींना आरोग्य देतो किंवा इतर व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर चमत्कार मात्र घडवतो. तर ह्याच गोष्टी आज आपण बायबलद्वारे पाहू की आपली मध्यस्थी, आपली विनंती इतरांसाठी किती लाभदायक ठरू शकते. अनेक लोकांच्या जीवनात मोठे मोठे चमत्कार घडवू शकते जर आपण विनंती करणार, आपण प्रभूकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार आणि चमत्कार करायला प्रभू सुरुवात करणार. अशक्य गोष्ट सुद्धा प्रभू शक्य बनवायला सुरुवात करणार. जो आपण इतरांसाठी मध्यस्थी करणार, इतरांसाठी विनंती करणार, परमेश्वर चमत्कार घडवणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार जेव्हा मात्र आपण त्यांच्यासाठी विनंती करणार. तर पहा बायबलमध्ये काय दिले. मत्ते 8 अध्यायामध्ये 5 ते 13 वचनामध्ये शताधिपती, ज्याचा चाकर अतिशय पक्षघाताने पीडित होता, पक्षघाताने पिडलेला होता, दास, नोकर, चाकर पिडलेला होता आणि मालक येते प्रभूकडे विनंती करायला. बघा, अशक्य असं कधी घडू शकत नाही की नोकर आजारी पडलाय आणि मालक विनंती करायला सांगतो. मालकासाठी नोकर सांगणार विनंती करायला, पण इकडे नोकर आजारी पडलेले, दास आजारी पडलेले आणि मालक येते प्रभू येशूकडे. हा शताधिपती जो 100 नोकरांचा अधिकारी होता, त्याने येऊन प्रभूला विनंती केली की माझा चाकर अतिशय पक्षघाताने पीडित आहे. त्या प्रभूने म्हटलं, चल मी येऊन त्याला बरे करीतो. पण प्रभू येशूने म्हणताय त्या शताधिपतीने म्हटले की माझ्या छपराखाली तुम्ही यावेत की माझी योग्यता नाही. हा चाकर शताधिपतीच्या घरीच होता आणि शताधिपती प्रभूला म्हणतो की प्रभूचे तुम्ही माझ्या घरी येत की माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तेव्हा प्रभूने म्हटलं, इतका विश्वास मला इस्रायलात पण आढळला नाही. हा तर एक परराष्ट्रीय मनुष्य होता शताधिपती. प्रभूने शब्द बोलला, प्रभूने शब्द पाठवला आणि शताधिपतीचा चाकर जो अतिशय अगदी भयंकर रीतीने पक्षघाताने पीडित होता, प्रभू येशूने त्याला बरे केले. तो पूर्ण रीतीने त्याच घटकेस बरा झाला ज्या घटकेस प्रभूने शब्द पाठवला. त्याच वेळेला शताधिपतीचा चाकर बरा झाला. विनंती कोणी केली होती? मालकाने, धन्याने. मालकाच्या विनंतीने नोकर बरा झाला, मालकाच्या विनंतीने चाकर बरा झाला. आता तो चाकर पक्षघाताने पीडित होता, त्याला कदाचित ते माहित पण नसणार, परंतु मालकाने विनंती केली आणि चाकराला प्रभूने बरं केलं. जेव्हा आपण इतरांसाठी विनंती करणार, इतरांसाठी प्रार्थना करणार, तेव्हा
चमत्कार घडवण्यासाठी सुरुवात करणार. परमेश्वर त्या व्यक्तीची बंधने मात्र तोडून टाकणार. आपल्याला विनंती करायचे अशा लोकांसाठी, अगदी कुटुंबातली असो, नात्यातली, गावातली, परिसराची, ओळखीची, कोणी किंवा विनंती करायला सुरुवात करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. जेव्हा त्यांच्यासाठी आपण विनंती करणार, प्रार्थना करणार, परमेश्वर पिता आपली प्रार्थना, आपली विनवणी ऐकणार. पुढे वचन सांगते लूक 4:38 ते 39 वचनात. वचन काय सांगते पहा, की ती सिमोनाची सासू जी कडक तापाने आजारी पडली होती. प्रभू सिमोनाच्या घरी गेले तेव्हा सिमोनाने प्रभूला विनंती केली आपल्या सासूसाठी. तेव्हा प्रभूने काय केलं, प्रभूने त्या तापाला दटावले आणि तिचा ताप निघाला आणि ताबडतोब ती सासू, सिमोन पेत्राची सासू उठून प्रभू येशूची सेवा करू लागली. बघा, एक जावई आपल्या सासूसाठी विनंती करत आहे. जावई सासूसाठी प्रभू येशूकडे प्रार्थना करत आहे की आपली सासू बरी व्हावी म्हणून. आणि प्रभूने जावईची प्रार्थना ऐकून त्याच्या सासूला बरं केलं आणि ती उठून ताबडतोब प्रभू येशूची सेवा करू लागली. जावईच्या प्रार्थनेने सासू बरी झाली. म्हणजे आपण प्रार्थना करू शकतो अनेकांसाठी. आपली प्रार्थना ऐकून प्रभू त्यांना नक्की बरं करेल, नक्की प्रभू त्यांना आरोग्य देईल, त्यांचा आजार विकार प्रभू काढून टाकेल जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते मार्क 2:1-11. एका पक्षघाती माणसाला उचलून मात्र प्रभूकडे आणले लोकांनी. अर्थात ते लोक कोण होते, तर त्या पक्षघाती माणसाचे मित्र होते. त्या चौघांनी 4 माणसाने त्याला उचलून प्रभू येशूकडे आणले. परंतु दरवाजाजवळ गर्दी असल्या कारणाने त्याने वरचे छप्पर खोलले आणि कौलारातून पक्षघाती माणसाला प्रभू येशूकडे सोडले. तेव्हा त्या 4 माणसाचा विश्वास पाहून प्रभू येशूने त्या पक्षघाती माणसाला म्हटले, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. प्रथम त्याच्या पापाची क्षमा केली आणि म्हटलं, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. लागलाच तो पक्षघाती मनुष्य बरा झाला. आला छपरातून, गेला दारातून. येण्यासाठी रस्ता वाट नव्हती, दरवाजाला एवढी गर्दी होती, पण जाताना लोकांनी त्याच्यासाठी वाट तयार केली. एवढा मोठा चमत्कार तिथे घडला होता. आता या पक्षघाती मनुष्याला पुणे आणलं होतं लोकांनी, अर्थात 4 मित्रांनी, चौघांनी. ही चौघे कोण होते, त्याचे मित्र होते. आणि त्यांचा विश्वास पाहून प्रभूने कोणाचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला बरं केलं, जे 4 माणसं घेऊन आले होते त्यांचा विश्वास पाहून. त्यांच्या विनंतीने, त्यांच्या विश्वासाने प्रभूने या पक्षघाती माणसाला बरं केलं आणि त्याचा पक्षघाताचा आजार पूर्ण रीतीने बरा झाला. आला छपरातून, गेला दारातून. आणलेल्या 4 माणसाने उचलून, जाताना खाट पण उचलून घरी गेला. एवढी ताकद त्याला मिळाली. म्हणजे आपल्या विनंतीने, आपल्या मध्यस्थीने, आपल्या प्रार्थनेने अनेकांना आरोग्य लाभू शकते. अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडू शकतात जेव्हा आपण इतरांसाठी विनंती करणार. मार्क 7:24-30 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा. त्या ठिकाणी तिथे एक सुरकुनिके जातीची स्त्री आहे, म्हणजे कन्नानी बाई, परराष्ट्रीय बाई, जिच्या मुलीला भूत लागले होते आणि त्या दुष्ट आत्मा त्या मुलीला त्रास देत होता. तेव्हा ही आई येऊन प्रभूला विनंती करत आहे. प्रभूने प्रथम काय म्हटलं की घरच्या मुलांची भाकर घेऊन कुत्र्याने टाकणे ठीक नव्हे, पण तिने म्हटलं तरी बारा मुलांच्या हातून पडलेला चुरा कुत्री खातात. आम्हाला भाकर नाही, परंतु निदान चुरा तरी द्या. ती वारंवार प्रभूकडे विनंती करत राहिली. प्रभूने तिला नाकारलं सुद्धा होतं, तरी सुद्धा ती विनंती करतच राहिली, कारण तिची मुलगी आजारी होती आणि आपल्या मुलीसाठी तिने इतकं नाकारलं तरी सुद्धा ती विनंती करत आहे. तिने स्वतःचा विचार केला नाही की मला नाकारत आहे, धिक्कारत आहे, त्याचा विचार केला नाही. तिचं लक्ष होतं मुलगी बरी झाली पाहिजे. मुलीसाठी ती अपमान पण सहन करायला तयार होती एक आई. आणि या ठिकाणी मात्र तरी सुद्धा ती प्रभूकडे विनंती
विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिलं त्या मार्क मध्ये, हालेलुया हालेलुया, वचन काय संदीपा, प्रभू तर तिथे गुप्त राहिले होते. काय संदीपाच्या 24 वचन, मार्क 7:24. मग तो तिथून निघून सूर प्रांतात गेला. तिथे तो एका घरात गेला, कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते. तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. बघा, प्रभू गुप्त राहिले होते त्या घरात, परंतु गुप्त राहणे शक्य नव्हते. कारण ही आई तिकडे आली शोधत शोधत. तिला कळाले, तिला समजले येशू या घरात आहे. म्हणजे ती शोधत होती प्रभू येशूला, आणि तिला समजले की येशू इकडे आहे. कारण तिच्या मुलीला भूत लागलं होतं. मुलगी बरी व्हावी म्हणून आई झटापट करत आहे, प्रयत्न करत आहे. प्रभू गुप्त राहिले होते तरी ती शोधत आहे. तिने शोधलंच प्रभूला, आणि ती प्रभूकडे येऊन विनंती करत आहे. मात्र तिला नाकारलं तरी ती विनंती करत आहे. आणि प्रभू म्हणत आहे, बाई तुझा विश्वास मोठा, जा तुझी इच्छा सफल हो. आणि घरी पाहते जाऊन तर मुलीतून भूत निघून गेलेले आहे आणि मुलगी बरी झालेली आहे. आईच्या विनंतीने मुलगी बरी झाली. आईच्या प्रार्थनेने, आईच्या विश्वासाने मुलगी बरी झाली. म्हणजे जेव्हा एक आई वडील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतात तेव्हा परमेश्वर ती प्रार्थना ऐकतो. प्रभू त्या प्रार्थनेचे उत्तर देतो. कसं पहा, वचन सांगते की मार्क 5:21-24 वचनात आणि 5:35-43 वचनात तिथे याईराची कन्या आहे, 12 वर्षाची एकुलती एक मुलगी, जी आजारी पडली होती. आणि याईराने येऊन प्रभूला विनंती केली की माझी मुलगी केवळ 12 वर्षाची आहे, ती मरणास टेकलेली आहे, आपण येऊन तिला बरे करावे. प्रभू याईराच्या घरी निघालेच. इतक्यात याईराच्या घरचे लोक येऊन याईराला म्हणतात, आता गुरुजींना त्रास का देता, कारण मुलगी मेली आहे. म्हणजे आता मेले ती थोडी जिवंत होणार, याईराच्या घरच्या लोकांना वाटते. बघा, याईराच्या घरचे लोक याईराला धीर देत नाही किंवा मात्र प्रभूकडे विनंती पण करत नाही, उलट आणखीन त्याला दुखवतात. पण प्रभू याईराला म्हणतो, धीर मात्र धर, विश्वास मात्र ठेव. प्रभू याईराच्या घरी जातो. प्रभू येशू याईराच्या घरी गेल्यानंतर रडणारे सर्व लोक तिथे रडत होते. प्रभूने म्हटलं, तुम्ही का रडता, गोंधळ करता, मूल मेलं नाही, झोपेत आहे. तेव्हा तर ते लोक प्रभूला हसायलाच लागले. पण प्रभू घरामध्ये गेले आणि प्रभूने त्या मेलेल्या मुलीला म्हटलं, मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मेलेली मुलगी जिवंत झाली आणि उठून बसली. प्रभूने म्हटलं, हिला काहीतरी खाव्यास द्या. आता बघा, बापाच्या विनंतीने, बापाच्या प्रार्थनेने, मी अगोदर आजारी होती, नंतर मरण पावली होती मुलगी, ही मेलेली मुलगी जिवंत झाली. बापाने धीर धरिला, प्रभू येशूकडे विनंती केली आणि बापाच्या विनंतीने मुलगी जिवंत झाली. म्हणजे जेव्हा आई वडील आपल्या मुलांसाठी परमेश्वराकडे विनंती करतात तेव्हा परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो आणि मुलांना आरोग्य देतो. जसं की योहान 4:46-53 वचनापर्यंत तिथे एक राजाचा अंमलदार होता आणि राजाच्या अंमलदाराचा मुलगा आजारी पडला होता. म्हणून अंमलदार प्रभू येशूकडे येऊन आपल्या मुलासाठी विनंती करत आहे. तेव्हा प्रभू येशूने म्हटलं, जा तुमचा मुलगा वाचला आहे. या शब्दावर विश्वास ठेवून अंमलदार आपल्या घरी निघाला. तेव्हा अंमलदाराच्या घरची माणसे रस्त्यात अंमलदाराला भेटत आहे आणि म्हणत आहे की तुमचा मुलगा वाचला आहे, बरा झालेला आहे. तेव्हा अंमलदाराने म्हटलं, कोणत्या वेळी त्याला उतार पडला. तेव्हा त्या लोकांनी म्हटलं, काल 7व्या दिवशी, म्हणजे काल दुपारी 1 वाजता. तेव्हा अंमलदाराला कळालं की ज्या वेळेला प्रभूने म्हटलं, जा तुमचा मुलगा वाचलाय, त्याच वेळी माझा मुलगा बरा झाला. अंमलदार मात्र आपल्या घरी पोहोचला पण नव्हता. अंमलदाराचं घर एवढं लांब होतं, जेव्हा त्याला प्रभूने सांगितलं तेव्हा तो अंमलदार निघाला होता. आता दुसरा दिवस चालू होता, घरी आता पोहोचला पण नाही, रस्त्यात होता आणि अंमलदाराच्या घरची माणसं अंमलदाराला भेटत आहे, घरी पोहोचला पण तो नव्हता. म्हणजे बघा,
पण मुलगा मात्र बरा झाला. जो मरणास टिकला होता तो मुलगा मात्र बरा झाला, कारण बापाने विनंती केली होती, वडिलाने प्रार्थना केली होती आणि वडिलांच्या प्रार्थनेने मुलगा बरा झाला. हालेलुया, हालेलुया. पुढे म्हणजे स्तुती मार्क 9 14 ते 27 वचनापर्यंत. एक बाप आहे, त्याचा मुलगा अशुद्ध आत्म्याने पीडित होता आणि पिंपरीकरी आत्म्याने पीडित होता आणि मुक्का आणि बहिरा होता. बघा, मुलामध्ये केवढ्या प्रकारची बंधनं होती. त्या मुलाला अशुद्ध आत्मा लागला होता, तो मुलगा फेपरीकरी होता, पीठ यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मुलगा मुक्का पण होता आणि बहिरा पण होता, म्हणजे बोलू पण शकत नव्हता, ऐकू पण शकत नव्हता आणि पिंपरीकरीच्या आत्म्याने पीडित पण होता. म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन अगोदर प्रभूच्या शिष्याकडे आला, कारण प्रभू तिथे नव्हते. परंतु शिष्याला मात्र काही ते भूत काढता आले नाही. इतक्यात प्रभू तिथे पोहोचले. 19 वचनापासून प्रभूने म्हटलं, त्याला माझ्याकडे आणा. त्या मुलामध्ये जो दुष्ट आत्मा होता, त्या दुष्ट आत्म्याने जेव्हा प्रभूला पाहिलं तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या मुलाला खाली लोळू लागला. तेव्हा प्रभूने त्या मुलाच्या बापाला विचारले, याला हा त्रास कधीपासून आहे? त्या बापाने म्हटलं, बालपणापासून, म्हणजे अगदी लहान वयापासून. आणि मात्र हा दुष्ट आत्मा जळलेला कधी पाण्यात तर कधी विस्तवत टाकतो आणि सोडत नाही, म्हणजे याचा जीव घ्यायला पाहतो. तर तुमच्याकडे शक्य होईल तर आम्हाला सहाय्य करा. तर प्रभूने त्याला काय म्हटलं, शक्य होईल असं कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य. तेव्हा तो बाप मोठ्याने ओरडून म्हणतो, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. तेव्हा प्रभूने त्या मुलामध्ये असलेल्या दुष्ट आत्म्याला म्हटलं, फेपरीकरीच्या आत्म्याला, मुख्य बहिऱ्या आत्म्याला म्हटलं, या मुलातून निघून जा आणि पुन्हा कधी याच्या शिरू नकोस. तेव्हा तो दुष्ट आत्मा, मुक्का बहिरा आत्मा, फेपरीकरीचा आत्मा त्या मुलातून निघून गेला आणि मुलगा बरा झाला. बापाच्या विश्वासामुळे, बापाच्या प्रयत्नामुळे, बापाच्या प्रार्थनेमुळे फेपरीकरी मुलगा, मुक्का बहिरा असलेला मुलगा पूर्ण बरा झाला. बापाने विनंती केली होती, बापाच्या प्रार्थनेने मुलगा बरा झाला. म्हणजे जेव्हा आपण आपल्या कुटुंबात, नात्यात किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी विनंती करतो, परमेश्वर आपली विनंती ऐकतो, प्रभू आपली प्रार्थना ऐकतो, प्रभू यश आपल्या जीवनामध्ये कार्य मात्र घडवतो, प्रभू आपली बंधने तोडतो. मात्र आपल्याला प्रार्थना करायची, आपल्याला त्यांच्यासाठी विनवणी करायची आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, विनवणी करणार, तर परमेश्वर आपल्यामध्ये कार्य करणार. योहान 11 मध्ये लाजर आजारी पडला होता. तेव्हा लाजरच्या दोन्ही बहिणी ज्या त्याच गावच्या होत्या, मार्था आणि मरिया, या दोघींनी प्रभूला सांगून पाठवलं की प्रभूजी लाजर आजारी आहे. आता यावेळी 2 बहिणी आपल्या लहान भावासाठी विनंती करत आहे. तेव्हा मात्र प्रभूने म्हटलं की लाजर मरणासाठी नव्हे, देवाच्या गौरवासाठी आलेले. प्रभू मात्र त्या ठिकाणी कधी पोचले, जेव्हा लाजर मरून 4 दिवस झाले तेव्हा प्रभू तिथे गेले. तेव्हा मार्तीने अगोदर म्हटलं, नंतर मरियेने, प्रभूजी आपण येत असता तर आमचा भाऊ मेला नसता. पण प्रभूने मार्तीला म्हटले की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. प्रभू कबरेजवळ गेले, प्रभूने धोंड काढायला सांगितली. मार्था म्हणत आहे, प्रभूच्या आता त्याला दुर्गंधी येत असणार. प्रभूने मार्तीला म्हटलं, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? प्रभू या मार्थेला, या मोठ्या बहिणीला सांगत आहे. आणि पहा तिथे एक चमत्कार घडत आहे. जो लाजर मरून 4 दिवस लोटले होते, शरीर सडलं असणार, कुजलं असणार, परंतु प्रभूने लाजरला म्हटलं, लाजरा बाहेर आहे. तेव्हा तो मेलेला लाजर जिवंत होऊन, प्रेत वस्त्राने गुलाडलेला, तो रुमालाने वेष्टिलेला असा बाहेर आला. प्रभूने म्हटलेला मोकळे करून जाऊ द्या. बहिणीच्या विश्वासाच्या द्वारे लाजर आजारी पडून जो मरण पावला होता तो जिवंत झाला. हालेलुया. बहिणीने विनंती केली होती प्रभू येशूला आणि त्यांच्या विनंतीच्या द्वारे त्यांचा भाऊ जिवंत झाला, त्याचा भाऊ मात्र बरा झाला. चमत्कार मात्र तिकडे घडला गेला. म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी मध्यस्थी करतो, इतरांसाठी प्रार्थना करतो किंवा आपल्या
परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, प्रभू आपली विनंती ऐकतो आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करायला मात्र सुरुवात करीतो. त्यासाठी आपल्याला इतरांसाठी विनंती करायचे, मध्यस्थी करायचे, म्हणजे प्रभू आपली प्रार्थना ऐकणार. पुढे वचन काय सांगते? मार्क 7:31 ते 37 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा. त्या ठिकाणी एक बहिरा तोतऱ्या माणसाला प्रभू येशूकडे लोक घेऊन आले. लोकांनी आणलं होतं त्याला. मग त्याच्या गावातले असतील, आजूबाजूचे कोणीतरी असतील, या मात्र गावातल्या परिसरातल्या लोकांनी त्या बहिऱ्या आणि तोतऱ्या माणसाला प्रभू येशूकडे आणलं आणि विनंती केली. बायबल सांगते की त्याच्यावर हात ठेवावा म्हणून त्या लोकांनी विनंती केली प्रभूला. तेव्हा प्रभूने त्याच्या कानात बोटी घातली आणि टुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि म्हटलं, इफत्ता, म्हणजे मोकळा हो. लागलाच त्याच्या जिभेचा बंद सुटला, त्याचे कान मोकळे झाले आणि तो बोलू आणि ऐकू लागला. लोकांनी विनंती केली होती की प्रभू येशूने या बहिऱ्या तोतऱ्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवावा, त्याला बरं करावं. प्रभूने ताबडतोब त्या लोकांची विनंती ऐकली आणि त्या बहिऱ्या तोतऱ्या माणसाला बरं केलं. लोकांनी, गावातले लोक असतील, आजूबाजूचे शेजारी पाजारी असतील, या लोकांनी विनंती केली आणि तो मनुष्य बरा झाला. म्हणजे कोणी पण परमेश्वराकडे विनंती करत आहे इतर आजारी व्यक्तीसाठी, इतर समस्यात असलेल्या व्यक्तीसाठी, तर विनंती करणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना देव ऐकणार. पुढे मार्क 8:22 ते 26 वचना. तिकडे एक आणला मनुष्य आहे. लोकांनी त्याला प्रभूकडे आणले होते. बायबल काय सांगते? या आणल्या माणसाला लोकांनी प्रभूकडे आणले आणि प्रभूला विनंती केली की प्रभू तुम्ही त्याला स्पर्श करा. स्पर्श करण्यासाठी लोक प्रभूला विनंती करतात या आणल्या माणसासाठी आणि प्रभूने त्या लोकांची विनंती ऐकली. आणि बायबल सांगते की प्रभूने मात्र अगोदर त्या आणल्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले, डोळ्यावर कुंकून हात ठेवून त्याला विचारले, तुला काय दिसते? त्याने म्हटलं, मला माणसं दिसतात परंतु ती झाडासारखी दिसतात, परंतु ती चालत आहे. म्हणजे तू जन्मापासून आणला नव्हता, काही कालांतराने आणला बनला होता. प्रभूने पुन्हा, बायबल काय सांगते पहा, प्रभूने पुन्हा त्याच्या डोळ्यावर हात ठेवले आणि तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि मग त्याला स्पष्ट दिसू लागले. त्याच्यासाठी विनंती कोणी केली होती? लोकांनी त्याच्यासाठी विनंती केली होती. भले हा अन्ना मनुष्य पापाच्या बंधनात होता म्हणून प्रभूने काय म्हटलंय, पाऊल सुद्धा इकडे टाकू नको आता बरं झाल्यानंतर. कारण अन्नापणाचं ढोंग करून त्याने लोकांना फसवलं होतं. लोकांना फसवता स्वतः अन्ना बनला होता, पण त्याची कृतीमध्ये सुधारणा झाली नव्हती. प्रभूने लोकांच्या विनंतीने त्याला बरं केलं आणि म्हटलं, या तिथे पाऊल टाकू नको. का असं म्हटलं माहिती? कारण प्रभूला माहिती आहे परत अन्नापणाचं ढोंग करून लोकांना फसवेल. इकडे मी याला बरं केले, याला दृष्टी दिलेली आहे, पण परत अन्नापणाचं ढोंग करून फसवेल आणि माझ्या पण नावाची बदनामी करेल. की येशूने याला बरं केलं नाही का? म्हणून प्रभू म्हटले, गावात पण पाऊल टाकू नकोस. हालेलुया, हालेलुया. लोकांच्या विनंतीच्या द्वारे प्रभू येशूने या आणल्या माणसाला मात्र पूर्ण रीतीने बरे केले. म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी मध्यस्थी करतो, इतरांसाठी विनवणी करतो, तेव्हा प्रभू आपली विनवणी ऐकतो, तेव्हा प्रभू आपली प्रार्थना ऐकतो आणि मात्र त्यांना आरोग्य द्यायला प्रभू येशू सुरुवात करीतो. त्यांच्या जीवनात चमत्कार करायला प्रभू सुरुवात करतो. पुढे मत्ती 19:13-15 बायबल सांगते, लोकांनी आपल्या बालकांना, आपल्या मुलाबालांना प्रभू येशूकडे आणलं की प्रभूने त्यांच्यावर हात ठेवावा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. लोकांनी म्हणजे मुलांचे आई वडील. ही जी लहान बालकं होती, त्या लहान बाळांचे आई वडील प्रभूकडे आले. का आले आपल्या बालांना घेऊन? की प्रभूने त्या मुलांवर हात ठेवावा, त्या मुलांसाठी प्रार्थना करावी म्हणून. परंतु शिष्याने दटाविले. तेव्हा प्रभूने म्हटले की त्या लहान बालांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे. प्रभूने आई वडिलांच्या इच्छेला मान्यता दिली की कशा प्रकारे ती प्रयत्न करून मुलांना माझ्याकडे घेऊन येते की त्या मुलांना मी आशीर्वाद द्यावा, त्यांच्यावर हात ठेवावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी म्हणून. प्रभूलाही अभिमान वाटला, येऊ दे त्या मुलांना माझ्याकडे.
शिष्य का ओरडत होते? कारण लहान मुलं मस्ती करतात, बडबड करतात म्हणून मात्र त्या शिष्याने दटवलं. पण प्रभूने म्हटलं नाही, येऊ द्या. आई वडील मुलांना माझ्याकडे आणत आहेत तर त्या मुलांना माझ्याकडे येऊ द्या. हालेलुया. आई वडिलांनी विनंती केली आणि प्रभूने मान्य केली. प्रभूने मुलांना आशीर्वाद पण दिलं, कवटाळलं सुद्धा, प्रेम दिलं त्या मुलांना. आई वडिलांच्या विनंतीने प्रभूने मुलांना आशीर्वाद दिला. हालेलुया. म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी मध्यस्थी करणार, प्रभू आपली प्रार्थना ऐकणार. पुढे योहान 2:1-11 काना येथे लग्न. काना येथे लग्न होते. प्रभूला त्याच्या शिष्यां लग्नाचे आमंत्रण होते आणि प्रभूची आई म्हणजे पवित्र माता मरिया त्या ठिकाणी होती. आता काना येथे लग्न होते आणि त्या लग्न कार्यामध्ये द्राक्षरस संपला होता. आणि लग्न कार्यामध्ये पूर्वीच्या वेळी मात्र द्राक्षरस महत्वाचा होता. हल्ली लोक लग्न कार्यामध्ये अनेक गोष्टी वापरतात, ते चुकीच्या वापरतात. तो द्राक्षरस म्हणजे नशा होती असं नाही, त्यावेळी द्राक्षाचा ज्यूस काढून देण्यात यायचा. हल्ली मात्र लोकांनी त्याचा चुकीचा वापर केलेला आहे. त्याच्याऐवजी दारू, नशा हे सर्व काही वापरत आहेत. तर हा द्राक्षरस संपलेला होता. म्हणून प्रभू येशूच्या आई म्हणजे पवित्र माता मरिया प्रभू येशूकडे विनंती करते. ज्या घरात लग्न आहे त्या लग्न कार्यातली, त्या घरातली कोणती व्यक्ती येऊन प्रभूला विनंती करत नाही, कारण कोणालाच माहिती नाही. द्राक्षरस संपले, घरातल्या मालकाला पण माहिती नाही. पण या पवित्र माता मरियेला समजलं, या घरची इज्जत जाऊ नये, लग्न कार्यात कोणती बाधा येऊ नये, म्हणून आईने येऊन प्रभूकडे विनंती केली. त्या प्रभू म्हणत आहे याच्याशी म्हणजे लग्न कार्याशी आपला काय संबंध आहे? परंतु तिथे स्त्री चाकरांना म्हणते माझा पुत्र तुम्हाला जे सांगेल ते करा. तिथे यहुदी रीतीप्रमाणे रांजण होते, दगडी रांजण होते 6. प्रभू त्या चाकरांना म्हटले पाण्याने भरा. त्याने ते 6 रांजण पाण्याने भरले. प्रभूने म्हटलं आता नेऊन वाढा. ताबडतोब त्या पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये बनलं आणि मग सर्व लोक यथेच्छ मनापासून पाहिजे तेवढा द्राक्षरस प्यायले. आता पाण्याचा बनला होता, नशेचा नव्हता, ज्याच्यामध्ये काही सुद्धा अपायकारक पदार्थ नव्हता. ही विनंती प्रभूने पूर्ण केली आपल्या आईच्या विनंतीने. त्या लग्न कार्यात कोणालाच माहिती नाही, आईने विनंती केली होती. अनेक वेळा पवित्र माता मरिया आणि कुटुंबासाठी प्रार्थना करते आणि प्रभू येशू ती प्रार्थना ऐकतो. भले त्या घरात कोणी विनंती करण्यासाठी मिळत नाही, त्या घरात कोणी प्रार्थना करत नाही, पण आई आपल्या पुत्राकडे विनंती करते. आई त्या कुटुंबासाठी मध्यस्थी करते आणि प्रभू येशू आपल्या आईची विनंती ऐकून अनेक कुटुंबामध्ये प्रभू चमत्कार घडवतात. हालेलुया. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र उत्पत्ती या पुस्तकामध्ये 25 अध्याय 20-21 अगदी रिबका जिच्या लग्नाला 20 वर्ष लोटली होती परंतु तिला मुलबाळ नव्हतं, तेव्हा तिच्या नवऱ्याने म्हणजे इसाकाने आपल्या बायकोसाठी देवाजवळ विनवणी केली आणि देवाने इसाकाची विनवणी ऐकली आणि रिबका गरोदर राहिली आणि नंतर तिला 2 जुली मुलं झाली. नवऱ्याने आपल्या बायकोसाठी प्रार्थना केली आणि नवऱ्याच्या प्रार्थनेने या बायकोवर प्रभूने अनुग्रह केला आणि तिला 2 जुली मुलं झाली. म्हणजे कोणीही प्रार्थना करू शकतात. आपण एकमेकांसाठी विनंती केली तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार. आता ब्रदर अनेकांसाठी प्रार्थना करतात आणि प्रार्थना ऐकून प्रभू अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडवतात. आपण अनेकांसाठी विनंती करू शकतो, आपल्या कुटुंबातल्या, आपल्या नात्यातल्या, आपल्या गावाच्या, आपल्या ओळखीच्या लोकांसाठी, किंवा मात्र जे गरजू लोक आहेत किंवा ज्यांच्या जीवनात समस्या आहेत किंवा आजार आहेत, जर आपण त्यांच्यासाठी विश्वासाने प्रार्थना केली तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार आणि त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवणार, त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर कार्य करणार. जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, भले त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कोणी नाही किंवा त्याने स्वतः आपल्याला सांगितलं नाही, पण तरी आपण प्रार्थना करू शकतो. आपल्या गावात कोणी असं आहे का, आपल्या ओळखीमध्ये असं कोणी आहे का, आपल्या कुटुंबात, आपल्या नात्यात असं कोणी आहे का, प्रार्थना करायला सुरुवात करा. त्यांच्यासाठी दररोज विनंती करायला सुरुवात करा. परमेश्वर त्यांच्यावर अनुग्रह करणार, परमेश्वर त्यांना स्पर्श करणार, त्यांची बंधने तोडणार, त्यांचे आजार काढणार. पुढे गणना 12 अध्यायामध्ये
अहरोन आणि मिरियाम. अहरोन मोशेचा मोठा भाऊ होता आणि मिरियाम मोशेची बहीण होती. या दोघांनी मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली. देवाला राग आला. देवाने ताबडतोब दर्शन मंडपात तिघांना बोलवलं आणि अहरोन आणि मिरियामला म्हटले, माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? देवाचा क्रोध भडकला. अहरोनाने ताबडतोब पश्चाताप केला, क्षमा मागायला लागला की माझा प्रभू हे पाप आमच्या माती लावू नको. तो मोशेला म्हणत, हे प्रभू. इतक्यात मिरियाम कोडी बनली गेली. मिरियाम कोडी बनली तेव्हा अहरोन मोशेला विनंती करत आहे आणि मोशेने देवाकडे विनंती केली आपल्या बहिणीसाठी. तेव्हा देवपित्याने म्हटलं, तिचा बाप तिच्या तोंडात थुंकला असता तर निदान 7 दिवस तरी तिला लाज वाटली असती. छावणीच्या बाहेर तिला 7 दिवस कोंडून ठेवा आणि मग इथून पुढचा जो प्रवास करा. मग देवाने मोशेची विनवणी ऐकून मिरियामला 7 दिवसांनी बरे केले. 7 दिवसानंतर बरे केले. जर मोशेने विनंती केली नसती आपल्या बहिणीसाठी तर मिरियाम बरी झालीच नसती. तिचे कोण गेलेच नसते. पण भावाने आपल्या बहिणीसाठी विनंती केली आणि म्हणून ती बरी झाली. कारण मोशे देवाचा सेवक होता आणि मोशेच्याच विरुद्ध तिने कुरकुर केली होती. त्याच्या प्रार्थनेने मात्र म्हणजे भावाच्या प्रार्थनेने बहीण मात्र बरी झाली. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते 2 राजे 4:8-37. त्या ठिकाणी एक सुनेमकरणी आहे जिला मात्र मुलबाळ नव्हतं. पण अलिशा संदेष्टाच्या चाकराने म्हटले की ती वांज आहे, म्हणजे तिला मुलबाळ आहे. बघा, अलिशा संदेष्टाचा चाकर संदेष्टाला म्हणतो म्हणजे तिला बाल होऊ दे. तिने सांगितलं नव्हतं की मला बाल पाहिजे असं, पण त्या चाकराने अलिशा संदेष्टाला बातमी कळवली. तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं की पुढच्या वसंत ऋतूत तुला मुलगा होईल. आणि खरोखर तिला मुलगा झाला. पण हा मुलगा थोडा मोठा झाला असताना आपल्या बापाच्या जोडीला शेतात होता. तेव्हा तिकडे आजारी पडला. माझे डोके म्हणजे त्याचे डोके दुखू लागले आणि इतका आजारी पडला की त्याच्या बापाने म्हटलेला याच्या आईकडे घेऊन जा. आणि त्या मुलाला आईकडे आणलं आणि 2 प्रहर तो आईच्या मांडीवर होता. 6 तास तो त्या आईच्या मांडीवर आजारी होता आणि 6 तासाने त्या मुलाने प्राण सोडला. मुलगा मरण पावला आईच्या मांडीवरच. तत्काळ त्या आईने आपल्या मुलाला उचललं. अलिशा संदेष्टाची जी खोली तिच्या घराच्या वर होती त्याच्यात तिने नेऊन ठेवलं त्या मुलाला आणि ताबडतोब नवऱ्याला सांगून पाठवलं, लवकर गाढव पाठवून द्या आणि एकदा नोकर पाठवून द्या, मला अलिशा संदेष्टाकडे जायचंय. नवरा म्हणतो, का आज चंद्रदर्शन नाही, शब्दात नाही, सर्व ठीक आहे ना? तिने म्हटलं सर्व ठीक आहे. मुलगा मेलाय, तू नवऱ्याला पण सांगितलं नाही. पण देवाच्या सेवकाकडे जायला तयार झाली ती. ताबडतोब मात्र गाडावर बसली आणि नोकराला म्हणत, गाडव हाकलतच राहा, थांबू नकोस. घाईने ती अलिशा संदेष्टाकडे पोचली आणि म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझी वचना करू नका. आता मला माझ्या मुलाचा लला लागलेला आहे, तो मरण पावलेला आहे. तेव्हा अलिशा संदेष्टाने आपल्या चाकराला म्हटली, काठी घे आणि जा आणि त्याच्या तोंडाला लाव. पण जाताना कोणाला सलाम करू नको, हाक करू नको, काहीच नाही, मी जे सांगतो तेवढंच कर. अलिशा संदेष्टाचा चाकराने येऊन तो प्रकार केला, पण काही मुलगा जिवंत झाला नाही. शक्यतो अलिशा संदेष्टाच्या चाकराने आज्ञा मोडली असणार. मग अलिशा संदेष्ट स्वतः त्या स्त्री बरोबर आला आणि अलिशा संदेष्टाने त्या मुलावर पांखर घातली, त्याच्या हाताला डोळे वगैरे लावले आणि इकडे तिकडे फिरू लागला. पुन्हा एकदा पांखर घातली. तेव्हा त्या मुलाने 7 वेळा शिंकून आपले डोळे उघडले. मुलगा जिवंत झाला. आईच्या विनंतीद्वारे जो मुलगा मेला होता तो आईच्या विनंतीने मुलगा जिवंत झाला. मरण पावला होता. आता मरून कितीतरी तास लोटले असतील. या आई अलिशा संदेष्टाकडे कर्मेल या पर्वतावर गेली. जाणे येणे त्यावेळी थोडस गाड्या होते की एकदम फास्ट नेल्या, गाडं होतं ते. विचार करा किती तास लागले असतील जायला यायला, किती तास लागले असतील, किती वेळ गेला असेल मुलगा मरून. पण आईने धीर सोडला नाही. आईने विनंती केली. आईचा विश्वास होता आणि त्या विश्वासाने तिचा मेलेला मुलगा जिवंत झाला.
हालेलुया, हालेलुया. म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी विनंती करतो, इतरांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, परमेश्वर आपली विनवणी ऐकतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार करायला परमेश्वर पिता सुरुवात करतो. आजारी लोक काही प्रभूकडे स्वतः पण आले, प्रभूने तर त्यांना बरं केलं, पण इतर लोकांनी जी त्यांच्यासाठी विनंती केली ती विनंती ऐकून प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवले. आपण प्रार्थना करू शकतो, अनेकांसाठी विनंती करू शकतो, अनेकांसाठी आपण प्रार्थना करू शकतो. आपल्या घरातले, नात्यातले, गावाचे, आजूबाजूचे परिसर सर्वांसाठी विनंती करा. आपल्या प्रार्थनेने प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवणार, त्यांचे आजार मात्र प्रभू बरे करणार, त्यांची बंधने मात्र प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार, त्यांच्या संकटातून मात्र प्रभू येशू पिता त्यांना पूर्ण रीतीने मुक्त करणार. जेव्हा आपण त्यांच्यासाठी विनंती करणार, मध्यस्थी करणार, प्रार्थना करणार, प्रभू आपली प्रार्थना ऐकणार, प्रभू आपली विनवणी ऐकणार आणि आपल्या प्रार्थनेच्या द्वारे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. कारण बायबल सांगते की आपल्याला प्रत्येकासाठी प्रार्थना करायची. तीमोथेला पहिली पत्र 2 अध्याय 1 ते 3 वचनापर्यंत सर्वांसाठी विनंती करा, सर्वांसाठी प्रार्थना करा, सर्वांसाठी मध्यस्थी करा, याचना करा प्रभूकडे. प्रभू आपली विनंती ऐकणार, प्रभू आपली प्रार्थना ऐकणार आणि आपली विनंती ऐकून, आपली प्रार्थना ऐकून प्रभू अनेक आजारी लोकांना बरं करणार. किंवा जे समस्यात आहे, किंवा जे दुःखात आहे, जे संकटात आहे, जे निराशात आहे, प्रभू त्यांना त्या संकटातून, दुःखातून आणि निराशेतून प्रभू मुक्त करणार. जेव्हा आपण त्यांच्यासाठी विनंती करणार, जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, परमेश्वर चमत्कार करायला सुरुवात करणार, प्रभू येशू कार्य करायला सुरुवात करणार, प्रभू येशू बंधने तोडायला सुरुवात करणार. प्रभूचे सेवक अनेकांसाठी मध्यस्थी करत होते, विनंती करत होते आणि प्रभू त्यांची विनंती ऐकत होता आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू चमत्कार करत होते. आज आपण सामान्य लोकांनी सुद्धा केलेली प्रार्थना प्रभू ऐकणार, सामान्य लोकांनी केलेली विनंती प्रभू ऐकणार आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू चमत्कार घडवणार, त्यांचे आजार, विकार, रोग सर्व बरे करणार, त्यांची बंधने सर्व काही प्रभू येशू पूर्ण रीतीने तोडून टाकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.